पाहताय महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। उद्या जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांची पालखी इंदापूरमध्ये येणार आहे आणि त्या निमित्ताने आज आपण पालखी तळाची ज्या ठिकाणी रिंगण होतं त्या पालखी तळाची आज आपण पाहणी केलेली आहे। काय सांगाल आपली पहिली प्रतिक्रिया? नाही, एक तर इंदापूर शहरातला सगळ्यात मोठा असणारा उत्सव हा पालखी महोत्सव आहे। इंद्रेश्वर यात्रेनंतर एकमेव यात्रा इंदापूर शहरामध्ये भरत असेल तर ही पालखीची भरते। त्यामुळे इंदापूरकर या उत्सवामध्ये खूप हिरिरीनं आणि उत्साहानं भाग घेतात, सगळेजण सहकार्य करत असतात। तसंच नगरपालिकेच्या वतीनं सुद्धा हे रिंगण सोहळा चांगला पार पाडण्यासाठी पूर्णपणे रिंगणाची तयारी केलेली आहे। जिथं पालखी मुक्कामी राहते तिथली पण पूर्ण व्यवस्था झालेली आहे आणि रिंगण सोहळ्यासाठी यावर्षी आपण स्टेडियमची उभारणी केलेली आहे की 500-600 लोकांना बघण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा म्हणजे स्वतंत्र बैठक व्यवस्था आपण यावर्षी तयार केलेली आहे। तसंच पुढच्या वर्षी याच्यामध्ये अजून वाढ करून हे रिंगण सोहळा महाराष्ट्रातलंच एक चांगलं वैशिष्ट्यपूर्ण ठरावं यासाठी आम्ही सगळे प्रयत्नशील आहोत। आपण नगराध्यक्ष झाल्यापासून ही पहिली पालखी सोहळा आहे आणि ही पहिल्यांदाच अशा पद्धतीचं एक मैदान तयार होतंय, काय सांगाल? नाही, मी तसं नगरपालिकेमध्ये गेली 10 वर्ष काम करतोय। ह्या 5 वर्ष नगराध्यक्ष म्हणून काम करत असताना काही संकल्पना नवीन नवीन येत असतात, काही सुधारणा होत असतात। मागच्या चुकांमध्ये दुरुस्ती करून पुढे चांगलं कसं होईल यासाठीच प्रयत्न करावा लागतो आणि त्याप्रमाणे आम्ही सगळेजण आमची असणारी सगळी टीम नगरपालिकेतले अधिकारी असतील, पदाधिकारी असतील, हे सगळे मिळून एक चांगल्या संकल्पना राबवण्यासाठी आम्ही सगळे कटिबद्ध आहेत। संकल्पना असं नाही। बर्नेगावात त्या दिवशी विजिटला आल्यानंतर ते म्हणत होते की महिलांची थोडी गैरसोय होते किंवा काही ज्येष्ठ माणसांची गैरसोय होते, तर त्यासाठी काहीतरी वेगळी संकल्पना राबवा। त्यातून हे संकल्पनेचा उदय झाला आणि त्यातनं हे तयार करून आम्ही केलेलं आहे। संकल्पना त्यांनी मांडली होती, म्हणल्यानंतर मग त्यांच्याच नावाने केलेलं आहे ना आणि मार्गदर्शन त्यांचं असल्यामुळं आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे आज काम करत असल्यामुळं तो आमच्या नेत्याचं नाव ठेवण्यामध्ये काय गैर नाही असं मला वाटतंय। महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी पुणे जिल्हा प्रतिनिधी शिवाजी पवार।